बातमी आहे इंडिया आघाडीच्या बैठकीबाबतची। पण त्यापूर्वी नेमकं उद्धव ठाकरे याबाबत काय बोललेत हे आपण जाणून घेणार आहोत। इंडिया आघाडीला समन्वयासाठी एका चेहऱ्याची गरज आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय। बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनीही मोठी मागणी केलेली आहे। शिवराज सिंहांप्रमाणे मोदींना सुद्धा बदललं जाऊ शकतं असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। दिल्लीतून ठाकरेंचा मोदींवर हा निशाणा पाहायला मिळाला। थंडीसाठी जॅकेट घातलं, हुडी घालून फिरत नाही असं देखील नाव न घेता फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावलाय। तर उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात काय मुद्दे मांडलेत जाणून घेऊयात। अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा, निमंत्रक म्हणा, त्याच्यानंतर जर शक्य असेल आता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का, त्याचा विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल। या 3 निवडणुकांचे निकाल काय कसं झालं, आता पुढे काय करायला पाहिजे त्याच्यावरती एक चर्चा होणं आवश्यक आहे। ती एक चर्चा होईल आणि एकूणच आता झाला हा डिसेंबर अर्धा संपला, जानेवारी म्हणजे आपलं आता निवडणुकीचं वर्ष सुरू होईल। पुढच्या वर्षीच्या एप्रिल मे मध्ये निवडणुका या वेळापत्रकानुसार होतील, तर त्याच्या तयारीला आता सगळ्यांनी लागण्याची गरज आहे। आणि बाकीच्यांच्या सूचना काय येतात त्यानुसार मग आमची सूचना काही असतील त्या मांडू, त्या सूचनांवरती आमची काही मतं असतील ती आम्ही मांडू। केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत। केजरीवाल आणि माझी बैठक झाली, चांगलं हस्तखेळतं वातावरण होतं। साहजिकच आहे आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकाशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी झाल्या। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडियामध्ये होणार की नाही किंवा वंचितला सोबत घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण बघूया। वंचित बहुजन आघाडीमध्ये काही नवीन मित्रांना घेणं गरजेचं आहे का? जे जुने मतभेद असतील त्यांना बाजूला सामावून घेणं गरजेचं आहे असं? पहिला महत्त्वाचा मुद्दा, इंडिया आघाडीमध्ये आता सुद्धा ज्यांच्यामध्ये पूर्वी मतभेद होते ते एकत्र आलेले आहेत। आणखीनही जर पूर्वीचे मतभेद काय होते, त्या कोणत्या थराला होते आणि त्यांच्या मनात ते अजूनही सुप्तावस्थेत आहेत का हे तपासून मग एकूण त्याची व्याप्ती वाढवता येईल। पण आता तूर्त जे आहेत ते सुद्धा मजबूत करणं, एकत्रित राहणे महत्त्वाचे आहे।